आज मी काळ्या पाठीच्या खेकड्याची छान मसालेदार भाजी बनवत आहे। इथे कुकरमध्ये तेल टाकून घेतलं, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि आलं आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये। तुम्ही पेस्टही बनवून घेऊ शकता। इथे कुकरमध्ये तेलात आपण कांदा टाकून थोडासा परतून घेतला आणि हे जे खेकडे आहेत स्वच्छ करून घेतले आहेत व्यवस्थित असे, आणि त्याला थोडंसं असं ठेचून घेणार आहोत आपण, म्हणजे लवकर शिजतात आणि भाजी छान चवदार लागते। आता या कांद्यामध्ये आपण ठेचलेलं आलं लसूण सुद्धा टाकलं, थोडीशी हळद आणि जे खेकड्यामधला पिवळा भाग काढून घेतला होता तो टाकला आणि लगेच धुतलेले खेकडे यामध्ये टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचे। थोडंसं पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, झाकण लावून एक 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या, म्हणजे खेकडे छान असे शिजले पाहिजे। खेकडे शिजतात तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ। मिक्सरच्या जारमध्ये टोमॅटो, आलं लसूण कोथिंबीर असं वाटून घेतलं आहे आणि खेकडे तुम्ही इथे पाहू शकता छान असे शिजले आहेत। आता आपण याची फोडणी तयार करून घेऊ। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, तेल थोडं जास्त प्रमाणात टाकायचं म्हणजे भाजी छान होते। अगदी मसालेदार तर्रीदार ही भाजी आपल्याला बनवायची आहे। आता या तेलामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं, आलं टोमॅटो आणि कोथिंबीर लसूणचं, त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा टाकलं आहे। कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आणि पाणी टाकून पेस्ट बनवून घेतली, ती टाकली। यामध्ये थोडीशी कोथिंबीर, हळद, लाल तिखट टाकायचं, धनेपूड, घरगुती मसाला आणि छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। आता हा मसाला तयार झाला, यामध्ये शिजलेले खेकडे टाकायचे। थोडंसं आपण हे पाणी टाकणार आहोत कुकर धुवून, म्हणजे त्याची चव अजून वाढते। वरून थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर, गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण शिजवता वेळेस मीठ टाकलेलं होतं। तर याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची। मस्त झणझणीत चवदार अशी भाजी तयार झाली आहे। ज्वारीच्या, बाजरीच्या, गव्हाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।